सेफ फूड सेफ महाराष्ट्र हे जे धोरण आहे FDA याच्यामध्ये त्यांनी हे एकदम प्रामाणिकपणाने राबवायचं ठरवलं की महाराष्ट्रामध्ये दूध व्यवसायामध्ये किंवा दुधामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ आहे, काही अनुचित प्रकार घडत आहेत. हे मग याचा तसा उलटा अर्थ घेऊ शकतो का आपण? आज महाराष्ट्रातली जर दुधाची उपलब्धता बघितली तर 2 कोटी लिटर पर डे आपलं दूध आहे महाराष्ट्रामध्ये. दूध खरेदीतल्या स्पर्धेमधून या काही अनिष्ट गोष्टींचा जन्म झाला. जी एक नियत आहे, नीतिमत्ता, ती प्रत्येकाने पाळली पाहिजे. कारण तुम्ही जर एखाद्या चुकीच्या गोष्टी केल्या तर पुढे जाऊन त्या तुम्हाला फेडावंच लागतं. युरिया, पामोलिन ऑइल, नंतर मार्फोलिन अशी बरीच रसायनं आहेत की ज्याचा वापर केला जातो. हे कशासाठी केलं जातं आणि काय होतं त्याला? अॅनालॉग चीज हे पनीर नाही आणि त्यांची म्हणणे तेच होती की अॅनालॉग चीजच्या नावाखाली पनीर म्हणून लोकांना फसवू नका. आणि तो पदार्थ जो आहे तो तयार व्हायला जर गेलं तर 150 ते 200 रुपये खर्च येतो. पनीर मात्र 350-400 रुपयाला जातं. सर्वसामान्य माणूस आईस्क्रीम मागतो, बरोबर, पण तो त्याच्यावर वाचलं तर त्याला फ्रोझन डेझर्ट, त्याच्यावर कुठेही आईस्क्रीम लिहिलेलं नसतं. बरोबर, कारण आतापर्यंत मोठमोठ्या कंपन्या फ्रोझन डेझर्ट मध्ये पण आहेत आणि आईस्क्रीम मध्ये. हे सामान्य ग्राहकाला कसं कळणार? त्याला काय माहिती कळणार की आपलं दूध किंवा आपला दुग्धजन्य पदार्थ किती स्टँडर्डचा आहे किंवा तो खरोखरीच तो पिण्यायोग्य, खाण्यायोग्य आहे का? पेढे म्हणजे गाजरापासून, टोमॅटोपासून एकतर पेढे करायचे किंवा काय वेगळे काय त्याचे वापरायचे. तर हे पेढ्यांचं काय नक्की गणित होतं आणि ते आता थोडंसं त्याच्यावर प्रतिबंध बसलेला दिसतो. कुठल्या टपरीवर जसा मावा मिळत नाही तसा आता खवा पण कुठल्या दुकानांनी मिळत नाही. खवा आणि मावा दोन्ही काय म्हणजे. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दूध व्यवसायाबाबत एक सर्वंकष असे आदेश काल जारी केलेले आहेत. हा दूध व्यवसाय महाराष्ट्रामध्ये कसा चालतो, कशा प्रकारे ग्राहकांपर्यंत दूध पोहोचतं आणि असा नव्यानं आदेश लागू करण्याची गरज काय, याबाबत चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत कुतवळ फूड्स प्रॉडक्ट्सचे प्रकाश शेठ कुतवळ. त्यांचा आमचा गेल्या अनेक वर्षांचा परिचय आहे. त्यांचा ऊर्जा नावानं ब्रँड देखील आहे आणि एका छोट्या रोपट्यापासून त्यांनी त्याचा वटवृक्ष केलेला आहे. दूध व्यवसायातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व प्रकाश शेठ यांची ओळख आहे. प्रकाश शेठ, तुमचं लेट्सवर खूप खूप स्वागत. आणि मला सांगा की असे आदेश, भेसळ नसलेलं दूध विका, अन्यथा तुमच्यावर कारवाई केली जाईल, असे नव्यानं आदेश देण्याची वेळ या महाराष्ट्रामध्ये का आली, याचं कारण तुम्ही काय सांगाल? नमस्कार कुठे साहेब. तुम्ही नेहमी हे जे लोकांच्या आरोग्याशी निगडीत विषय आहेत हे तुम्ही छान पद्धतीने त्याच्या पाठीमागं लागताय, हाताळताय आणि लोकांच्यापर्यंत ही सगळी माहिती पाठवताय. अन्न व औषध विभागाला मागच्या काळामध्ये 25 मेला माननीय तुकारामजी मुंढे साहेब जॉईन झाले. तुकारामजी मुंढे साहेब जॉईन झाल्याच्या नंतर साहेबांचा आत्तापर्यंतचा जो काही आपल्या सर्वांच्यासाठी अनुभव आहे त्यांच्या कामाचा, त्याच्यामध्ये हा माणूस अतिशय सरळ मार्गी, कसल्याही चुकीच्या गोष्टी आवडत नाही आणि सेफ फूड सेफ महाराष्ट्र हे जे धोरण आहे FDA याच्यामध्ये त्यांनी हे एकदम प्रामाणिकपणाने राबवायचं ठरवलं. तसं जर बघितलं तर मुंढे साहेबांचा एक विचार आहे, परंतु आमच्या व्यावसायिकांच्यासाठी मुंढे साहेब हा एक संस्कार आहे की व्यवसाय करायचा असेल तर तो सरळ मार्गी, कायद्याच्या मध्ये बंधनात राहून तुम्ही तो व्यवसाय केला पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याशी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं आम्ही खेळू देणार नाही, चुकीच्या गोष्टी होऊ देणार नाही. अर्थात कायदा सांगतो होऊ देणार नाही, पण ज्याला चांगला ब्रँड करायचा आहे त्याने होऊच देऊ नये. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये साहेबांचं जे काम, कायदे सगळे अगोदरच होते, ते काही नव्याने आलेले नाहीत. आपण फसाईचे जर ऍक्ट बघितले तर 2006 सालापासून होते, त्यात काय अमेंडमेंट झाल्या, 2011ला ॲडिशनल झाल्या, 2018ला आणखीन काही सुधारणा झाल्या आणि ते जे कायदे आहेत तेच आहेत. फक्त साहेब आल्याच्या नंतर मुंढे साहेबांच्याकडून याची अंमलबजावणी काटेकोरपणाने केली गेली आणि सर्व अधिकाऱ्यांनी, अर्थात अधिकारी जर वरचा तेवढाच सक्षम आणि निष्कलंक आणि व्यवस्थित वागणार असेल तर ऑटोमॅटिक त्याचे सहकारी सुद्धा त्याच पद्धतीने वागतात. याचा अर्थ नाही, याचा या ऑर्डरचा अर्थ दुसरा अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये दूध व्यवसायामध्ये किंवा दुधामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ आहे, काही अनुचित प्रकार घडत आहेत. हे मग याचा तसा उलटा अर्थ घेऊ शकतो का आपण? मला तुमच्या त्याच प्रश्नाकडे यायचं होतं की साहेब आल्याच्या नंतर मग त्यांनी ज्यावेळेस सुरुवात केली की त्याच्यानंतर गुटखा,
साधी गोष्ट, वडापाव तुमचा प्रिंटेड पेपरवर खायचा नाही, प्लेन असेल. आणि त्याच्यानंतर सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी सगळ्यात जास्त निगडीत असणार प्रकार हे दूध. आणि मग दुधामध्ये साहेबांनी लक्ष घातलं. दुधामध्ये लक्ष घातलं. एक तर साहेब पूर्वी सेक्रेटरी होते, त्यामुळे दुग्ध विकासला, त्यामुळे दूध विकास खात्यातली त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती होती. कुठल्या संस्था काय करतायत, कशा किती लोक काम करतात. याच्यामध्ये आपण पाहिलं तर पाठीमागच्या काळात सरकार सहकार खाजगी काम करत होतं. नंतर मग सरकार याच्यामधून बाहेर पडलं, बाहेर पडलं दूध व्यवसायातून. सहकार आणि खाजगी राहिलं. हळूहळू खाजगीचं प्राबल्य वाढत गेलं आणि खाजगी आज 72% म्हणजे 72% खाजगी आणि 28% सहकार एवढंच राहिलं. सहकारामध्ये सुद्धा काही मोजकेच ब्रँड आहेत की ते चांगलं काम करतात आहेत. चांगल्या काम करणाऱ्याही संस्था बऱ्याच आहेत, परंतु खाजगीची संख्या वाढली. खाजगीमधून या धंद्यामध्ये आणखीन बाकीची नवीन सुधारणा झाली. म्हणजे व्यवसायाच्या सूत्रानुसार की मी जसा काल होतो तसा आज राहिलो तो उद्या बाहेर पडन. त्यामुळे आम्ही सगळ्या लोकांनी इनोव्हेशन आमच्या याच्यामध्ये काय करत प्रॉडक्ट वाढवलं आणि प्रॉडक्टच्या नंतर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात एक वर्ग आला पावडर आणि बटर करणारा. पावडर बटर करणारा वर्ग आल्याच्या नंतर त्यांची दुधाची नीड जास्त मोठ्या प्रमाणात होती. आज महाराष्ट्रातली जर दुधाची उपलब्धता बघितली तर 2 कोटी लिटर पर डे आपलं दूध आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातल्या गोष्टीच्या विषयी मला माहिती, मी महाराष्ट्रामधलीच गोष्ट बोलन तुमच्याशी. महाराष्ट्रामध्ये 2 कोटी लिटर दूध आहे, परंतु आपल्या जर डोमेस्टिक वापरासाठी बघितलं त्याच्यामध्ये 80 ते 90 लाख लिटर दूध आपल्याला भरपूर होतं. म्हणजे आज रोजी समजा जरी दूध कमी जास्त काही झालं तरी आपल्याला रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या दुधाची अडचण कधीच येणार नाही. परंतु हे जे बाकीचे प्लांट होते यांची रोजची जी नीड आहे, रोजची जी गरज आहे ती मात्र आज जर बघितली तर माझ्या मते अंदाजे 3 ते 4 कोटी लिटर दूध असेल तरी त्यांना ते कमी पडन इथपर्यंत त्या प्लांटच्या कपॅसिटी आहे. वेगवेगळ्या कपॅसिटी लोकांनी प्लॅन केले आणि मग कमी पडतंय दूध किंवा दुधाची त्यांना जरूरत जास्त आहे, त्याच्यामधून दूध खरेदीमध्ये काही स्पर्धा वाढली आणि दूध खरेदीतल्या स्पर्धेमधून या काही अनिष्ट गोष्टींचा जन्म झाला की ज्याच्याकडे आता मुंडे साहेबांनी लक्ष दिले. पण याबाबत त्यांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत किंवा आदेश काढलेले आहेत त्यासाठी दुग्ध ज्या डेअरी असतील, तुमच्यासारखे व्यावसायिक असतील, त्यांना विश्वासात घेतलं गेलं आहे का? त्यांच्याशी आधी काही चर्चा याबाबत झालेली आहे का? या सगळ्या गोष्टीवर लक्ष दिल्याच्या नंतर आम्ही काही दिवसापूर्वी साहेबांशी आल्याच्या नंतर संपर्क केला. साहेबांना बोलल्याच्या नंतर भेटायची तारीख मागितली. स्वतः मी, चितळे साहेब, आबासाहेब थोरात आम्ही पुण्याला गेलो आणि साहेबांना आम्ही सांगितलं की साहेब कायदे हे ते सगळं चालू राहील. दूध धंदा हा ग्रामीण भागातल्या अर्थव्यवस्थेशी निगडीत आहे. काही गोष्टी लोकांच्या चुकत असतील किंवा काय असतील, तुम्हाला नेमकं कशा पद्धतीने धंदा पाहिजे यासाठी तुम्ही आम्ही लोकांना बोलवावं, जरा तुम्ही मार्गदर्शन करावं अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी तुम्ही मिटिंग घ्यावी. या गोष्टीला साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. 12 जूनला आमची मुंबईमध्ये FD ऑफिसला त्यांनी मिटिंग बोलवली. त्याच्यामध्ये जवळपास 90 डेअऱ्यांचे लोक होते आणि त्यांनी सुंदर प्रेझेंटेशन दिलं की त्याच्यामध्ये दूध धंदा करायचा असेल तर तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. मग दूध घालणारा, दूध प्रोसेस करणारा, पुढे देणारा, व्यापारी, विकत घेणाऱ्या ग्राहकापर्यंत सेफ फूड कसं मिळायला पाहिजे, शासनाचे नियम काय आहेत. आम्ही तुम्हाला हे सांगतोय की तुम्ही या नियमाच्या अनुसार सर्व काम करा. आज मी तुमच्या काही चुकीच्या गोष्टी असतील तर तुम्ही त्या बंद करा. पण उद्या जर का तुम्ही नियमात वागला नाही आणि मग माझ्या तपासणीमध्ये सापडला तर तुमचा धंदा चालू राहील किंवा बंद होईल, त्याला जबाबदार तुम्ही असाल. मग नंतर माझ्याकडे येणार नाही, माझी कारवाई काही कुठे बंद होणार नाही. हे जे म्हणजे तुमच्याशी चर्चा हे आदेश काढण्यात झालेली आहे. आता या आदेशामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ते वाचून मला सुद्धा धक्का बसलेला आहे की काय प्रकारे हे चालू शकतं. तर त्या आदेशामध्ये म्हटलेलं असं आहे की नियम क्रमांक 5 त्यांनी दाखवलेला आहे की कोणतीही व्यक्ती किंवा त्यांच्या प्रतिनिधीमार्फत पाणी मिसळलेले दूध विकणार नाही. म्हणजे नियम सांगायची वेळ आली, पाणी न मिसळलेलं दूधच ग्राहकांना मिळणं अपेक्षित आहे. यात वेगळं काय म्हणजे असं काय व्हायला लागलं की आता अलीकडच्या काळामध्ये दुधात जी भेसळ आहे सगळ्यात सहजासहजी भेसळ होणारी म्हणजे पाण्याची आहे. कायदे तेच आहेत सर्व. फक्त साहेबांनी याच्यावर जोर देऊन सांगितला की तुम्ही असं समजू नका की ग्राहकाला दूध पाणी मिसळून दूध दिलं तर ते काय पाणी मिसळलं म्हणजे भेसळयुक्त नाहीये. तर पाणी मिसळलं तरी चालणार नाही. हे सगळे कायदे तुम्हाला त्यांना आता जरा प्राकर्षाने म्हणजे सिरियसली सांगावं लागले की भेसळी काय काय होतात. खरं तर हे सगळ्यांना माहित आहे. त्याचा पुढचा असं आहे की मिल्क फॅट व्यतिरिक्त इतर कोणताही पदार्थ मिसळलेले तूप विकता येणार नाही. म्हणजे काय म्हणजे
तूप आम्ही जे गावरान तूप म्हणतो किंवा जे काय देशी दुधापासूनचं तूप म्हणतो, याच्यामध्ये आम्हाला दूधच अपेक्षित आहे. म्हणजे काय होतं किंवा काय होतंय की या देशामधनं कोणत्या अशा प्रकारची पद्धत या दूध व्यवसायात आलेली आहे की आमच्या मनामध्ये संशय येतो आहे की मिल्क फॅक्ट व्यतिरिक्त काहीतरी वापरलं जातंय. याच्यामध्ये की दूध म्हणजे आपण दुधापासून क्रीम निघते, क्रीम पासून बटर बनतं, बटर पासून तूप बनवतो. हो. काही लोक क्रीम पासून पण तूप बनवतात. बरं. तूप बनवण्याच्या दोन म्हणजे पद्धती ज्या बघितल्या की ज्या प्रचलित आहेत त्या दोन पद्धती. एक क्रीम पासून तूप बनवतात, एक बटर पासून पण तूप. मोठ्या प्रमाणात असेल तर बटर पासून. पण याच्यामध्ये सुद्धा काही त्याच्यामध्ये व्हेज ऑइल, व्हेजिटेबल ऑइल किंवा काय याची पण भेसळ निदर्शनाला आली. ज्या डेअऱ्या नाहीत, ऍक्च्युली जो ब्रँडवाला माणूस आहे तो ब्रँडला कधीही धक्का लागून देत नाही. ब्रँडवाला माणूस अशी कुठलीही गोष्ट करत नाही. पण जे लूज स्वरूपामध्ये विकतात की जो लोकांना कळत नाही, त्याच्यामध्ये या लूज स्वरूपामध्ये विकण्यामध्ये लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेणारा एक वर्ग आला मध्ये. आणि मग तो बटरच्या ऐवजी पाम तेल किंवा बाकीचं व्हेज ऑइल अशा प्रकारची त्यात भेसळ करू लागला. ह्या गोष्टी निदर्शनाला आल्या आणि म्हणून मग साहेबांनी आता त्या कायद्याचा उल्लेख केला. असं जर केलं तरी त्याला सुद्धा भेसळीत समजलं जाईल. दूध किंवा दुग्धजन्य जे पदार्थ आहे त्याच्यामध्ये असं काय काय मिसळलं जातं की ग्राहकांपासून त्यांना धोका आहे, ते जरा ते नक्की सांगा की गुपित काय आहे ते. आणि ही गोष्ट खरी आहे की ब्रँडवाला असं कोणी करणार नाही. पण आम्ही असं पण पाहिलेलं आहे की जे बालाजीला जे तूप जातं किंवा शिर्डीला मोठमोठ्या ब्रँडचं तूप जात होतं, तिथे पण भेसळ आढळलेली होती किंवा त्या तुपाच्या गुणवत्तेमध्ये कमी पण आढळलेला होता. व्यवसाय करताना मला वाटतं की व्यवसायामधली जी एक नियत आहे, नीतिमत्ता, ती प्रत्येकाने पाळली पाहिजे. कारण तुम्ही जर एखाद्या चुकीच्या गोष्टी केल्या तर पुढे जाऊन त्या तुम्हाला फेडाव्याच लागतात. ज्या माणसाला आपली जबाबदाऱ्या कळलेल्या आहेत, नैतिकतेची जाण आहे, मूल्यांची जाण आहे, अशी लोक चुकीच्या पद्धतीने वागत नाही. भेसळीच्या बाबत तुम्ही जर विचारलं तर भेसळ करणारी लोक बऱ्याच खूप काही गोष्टी करतात, ते मी तुम्हाला बोलणं योग्य नाही. ओके, पण त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की युरिया, पामोलिन ऑइल, नंतर मार्फोलिन, अशी बरीच रसायनं आहेत की ज्याचा वापर केला जातोय. हे कशासाठी केलं जातं आणि काय होतं त्यातनं? आता अलीकडच्या काळामध्ये काय होतं, तसं जर बघितलं तर आपण बऱ्याच प्रमाणात युरिया पूर्वी दूध लवकर खराब होऊ नये म्हणून थोडंफार युरिया लोक शेतकरी त्याच्या घरात टाकायचं. कुणाला तरी वाटलं असेल युरिया टाकल्यावर दूध खराब होत नाही लवकर, म्हणून ह्या गोष्टींचा उल्लेख आला. पण तसं त्या गोष्टी काय टाकायला वगैरे परवडत नाही, मोठ्या प्रमाणात हे करत नाही. कॉस्टिक सोडा याचं जे काही मोठ्या प्रमाणात चर्चा होती, कॉस्टिक सोडा डेअरी इंडस्ट्रीमध्ये क्लीन करायला लागतो. आणि त्याचा सुद्धा काही लोकांना जर वाटलं की दूध खराब होतंय काय, तर काही लोकांनी थोडाफार त्याच्या प्रमाणात फक्त वापर केला टाकण्यासाठी. पण कॉस्टिक सोडा गरम केलं दूध की तो वेपर होऊन जातो. मी असं त्याची काही पुष्टी करणार नाही की हे नाही, पण चुकीच्या गोष्टी आहेत त्या भरपूर आहेत. खरं आम्ही अनेक पद्धती खवा किंवा पनीर, हे भेसळयुक्त खवा म्हणजे काय असतो? आता खवामध्ये भेसळयुक्त खवा अपेक्षित आहे की दूध तुम्ही घेतले, फुल फॅटचं दूध असेल, गाईचं दूध असेल, ते आटवलं आणि त्याच्यापासून झालेला खवा. परंतु ते दूध आटवताना कुणी जर वेगळ्या प्रकारची त्यात पावडर टाकली, आणखीन काय मिक्स केलं, पावडरमध्ये कमी जास्त दर्जाची पावडर आहे, काही हलक्या दर्जाची, काही चांगली आहे. आणि खव्यामध्ये काय होतं की नंतर तुम्ही साखर मिसळता, त्यामुळे कळत नाही. त्यामुळे अशी जी प्युअर दुधाचा खावा न करता वेगळ्या पद्धतीने टाकलेली त्याच्यामध्ये पावडर वगैरे असेल आणि त्याच्यामध्ये मग किंमत साहजिक आहे कमी येते. ओरिजिनल खावा घ्यायला झाला तर 400 रुपये 350 रुपयांनी मिळणार नाही ओरिजिनल. आणि अशा पद्धतीने केलं तर 200, 150, 200 रुपये, 250 रुपयांनी खावा मिळतो. तर अशा प्रकारची खाव्यामध्ये काही ठिकाणी भेसळ आहे. आजकाल अॅनालॉग पनीर हे सुद्धा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि तिथं हॉटेल व्यावसायिकांना कंपल्सरी केलं की तुम्ही ते लिहा की तुम्ही नक्की काय विकताय म्हणून. हे अॅनालॉग पनीर आहे काय नक्की? अॅनालॉग पनीरचा विषय निघाला म्हणून तुम्हाला बोलतो योगेशजी. याच्यामध्ये विषय निघाल्यावर मी पहिल्यांदा आभार मानेन आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचं. या गोष्टीविषयी आमची चर्चा झाली आणि त्यांनी तो मुंडे साहेबांच्या अगोदर हा विषय लावून धरला अॅनालॉग चीजचा. अॅनालॉग चीज हे व्हेज ऑइल म्हणजे पाम तेल किंवा असेल आणि पावडर याच्यापासून अॅनालॉग चीज हा पदार्थ बनतो. तो त्यालाही लायसन आहे, सरकारची त्याला मान्यता आहे. त्याला काय ह्याच्यामध्ये काय वेगळ्या गोष्टी असं नाहीये. आणि पनीर हे दुधापासून बनवलं जातं. पनीर तुम्ही खाताना त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन किंवा कॅल्शियम किती मिळतो, काय दुधापासून जे घटक आहेत त्याच्यासाठी तुम्ही पनीर खाता. पण अॅनालॉग चीज हे पनीर नाही. आणि त्यांची म्हणणी तेच होती की अॅनालॉग चीजच्या नावाखाली पनीर म्हणून लोकांना फसवू नका. आणि तो पदार्थ जो आहे तो तयार व्हायला जर गेलं तर 150 ते 200 रुपये खर्च येतो. पनीर मात्र 350-400 रुपयाला जातं. त्यामुळे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये याचा सर्रास वापर होतो. हे पनीर ओरिजिनल असू देत किंवा अॅनालॉग चीज असू देत,
त्या रस्स्याच्या भाजीमध्ये किंवा मसाल्यामध्ये टाकल्यानंतर त्याची स्वतःची टेस्ट अशी काही राहत नाही. आणि या अनुषंगाने ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत चालली होती. बरं. हा मुद्दा त्यांनी जोरदार आमदारांनी उचलला. नंतर मुंडे साहेब आले आणि मुंडे साहेबांनी याचा मात्र छडा लावला की अॅनालॉग चीज पनीर म्हणून विकणाऱ्या लोकांना धाडी टाकून जेरबंद केले. बरं. आज अशा प्रकारच्या गोष्टींना मला वाटतं जवळपास 80-90% ब्रेक बसलेला आहे, पायबंद बसते. पायबंद बसलेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे साहेबांच्या ह्या ज्या धाडी असतील किंवा बरं. काम याची मोठ्या प्रमाणात लोकांना धसका बसलेला आहे. ओके. आता याच्यामध्ये जो आता जे सगळं आपल्या चर्चेतला एक जो सूर निघतो आहे की दुग्धजन्य पदार्थामध्ये तेल फार वापरलं जातं मिश्रण के भेसळीसाठी. तर म्हणजे तूप, लोणी किंवा आईस्क्रीम, आजकाल आईस्क्रीम पण जे आहे ते फ्रोझन डेझर्ट म्हणून विकायला पाहिजे, पण ते आईस्क्रीम म्हणून विकलं जातं. तर हे फ्रोझन डेझर्ट हे अलाउड आहे का, आणि आईस्क्रीम म्हणून आम्ही ते ग्राहकांनी घेणं हे कितपत योग्य आहे, किंवा त्यासाठीची किंमत तशी आईस्क्रीमची म्हणून देणं हे कितपत योग्य आहे? मुळात तर मी तुम्हाला सांगतो, काही किरकोळ लोक करत असतील ते, पण दुधामध्ये तेलाची भेसळ वगैरे काय होत नाही. दुधाच्या व्यतिरिक्त काही टाकलं तरी कळतं. आणि भेसळ करणारा आहे तो त्याच्या पद्धतीने करतो. आपल्याला अनिष्ट गोष्टींच्या विषयी चर्चा करायची नाही, कारण त्याच्यावर आपल्याला हातोडा मारायचा आहे आणि आपल्याला संस्कार करायचे की अशा गोष्टी लोक करणारच नाही. त्याच्यासाठी हे साहेबांचं काम चाललंय, ते आपल्याला काम करायचं. माझा मुद्दा तो आहे. तुमचा मुद्दा होता आईस्क्रीमवर होता. मी आईस्क्रीमवर येतो. तर आईस्क्रीम मध्ये की आईस्क्रीम ज्याच्यामध्ये क्रीम पासून म्हणजे दुधापासून काढलेले क्रीम पासून बनतं तेच फक्त आईस्क्रीम आहे. पण जर तुम्ही पाम तेल आणि पावडर याच्या मिश्रणाने आईस्क्रीम मिक्स बनवत असाल तर त्याला फ्रोझन डेझर्ट म्हणतो. आणि त्याचा स्पष्ट उल्लेख पॅकिंगवर असावा, एवढाच कायदा फक्त म्हणतो. तेच साहेबांनी पण आता कालच्या अनुज्ञेय जो आदेश काढलाय त्यात म्हणले की फ्रोझन डेझर्ट विकत असाल तर फ्रोझन डेझर्टच लिहा. ऍक्च्युली होतं काय की सर्वसामान्य माणूस आईस्क्रीम मागतो, बरोबर, पण तो त्याच्यावर वाचलं तर त्याला फ्रोझन डेझर्ट, त्याच्यावर कुठेही आईस्क्रीम लिहिलेलं नसतं. बरोबर. कारण आतापर्यंत मोठमोठ्या कंपन्या फ्रोझन डेझर्ट मध्ये पण आहेत आणि आईस्क्रीम मध्ये आहेत. हा कायदा ते पाळतात आणि फक्त ग्राहकाला ते कळायला पाहिजे की मी आईस्क्रीम ज्याला म्हणतो ते फ्रोझन डेझर्ट आहे आणि आईस्क्रीम. त्यांनी काही ज्या ऑर्डरमध्ये म्हटलेलं की कोणत्या दुधाला किती फॅट पाहिजे किंवा किती SNF पाहिजे, तर हे पाळलं जातं का? समजा म्हशीचं दूध आहे, त्याचं फॅट किमान हे 5 असलं पाहिजे आणि किमान SNF हे 9 असलं पाहिजे, तर हे पाळलं जातं का? आणि त्यानुसार तुमच्यासारखे ब्रँड हे त्याची अंमलबजावणी करतात का? जो माणूस पॅकिंग करतो, पॅकिंगवर हे सगळं डिक्लेरेशन करावं लागतं. त्याच्याच मधले इन्ग्रेडियंट पासून तर त्याच्या क्वालिटी पर्यंत. म्हणजे जर डबल टोन असेल तर डबल टोनची फॅट 1.5, SNF 9 सांगितलेलं असेल. म्हैस दूध असेल तर आम्ही आता साहेबांनी जरी 5 लिहिलं असेल तर 6090च्या दुधाला बफेलो मिल्क समजतो. 6.5 असेल तर हाय फॅट मिल्क समजतो. आणि जे गाईचं दूध आहे काऊ मिल्क, पूर्वीची डेफिनेशन बदलून आता 4 वर्षापूर्वी सरकारने बदललं आणि त्याची 3.2 फॅट 8.3 SNF झालाय काऊ मिल्कसाठी. आधी 3.5 होतं माझ्या. हा, आधी 3.5 8.5 होतं, आता ते 3.2 8.3 झालेले. की गायांचे वगैरे सगळ्याकडे टेस्ट करून की ह्या दुधाची इथपर्यंत गुणवत्ता खाली येते तर त्याला पण काऊ मिल्क म्हणावं. पॅकिंग देताना तुम्हाला योगेशजी, पॅकिंग देताना या सर्व गोष्टींचा उल्लेख केलेला असतो स्पष्ट. ज्या FDAच्या नॉर्म्स आहे पॅकिंगला त्याप्रमाणे क्लिअर लिहिल्याशिवाय आम्हाला अजिबात विकता येत नाही आणि विकत नाही. फक्त लूज मध्ये हे होऊ शकत नाही म्हणून त्यांनी सांगितलंय लूजला बऱ्याच रिस्ट्रिक्शन्स घातले. आता याच्यामध्ये एकच मला सांगा की लूज दूध आता गवळ्यांना विकता येणार आहे की नाही? लूज दूध तुम्हाला रॉ मिल्क जे आहे गाईच्या कासेतून म्हशीच्या कासेतून काढलं आणि ते दूध तुम्ही विकू शकता. पण पाश्चराईज करून विकायचं असेल तर त्याला वेगळी बंधन आहेत. त्याला लूज दूध विक्रीमध्ये धरता येणार नाही असं अनुज्ञेय आदेशामध्ये आता कालच्या आहे साहेबांनी नमूद. आणि गवळ्यांनी भांडी कोणती वापरावी त्याचं पण त्यांनी दुधासाठी आपण अलीकडच्या काळात बघितलं तर सर्वसाधारण स्टेनलेस स्टील आता आहे की सगळ्यांनी स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून सहजासहजी स्वच्छ म्हणून किटल्या कॅन सगळे स्टेनलेस स्टीलचेच वापरले पाहिजे. आता मध्यंतरात किंवा आजकाल ते प्लास्टिकचे कॅन येऊ लागलेले आहेत. हा सगळा थोडा शेतकऱ्यांच्या ह्याच्यावर खर्चाचा विषय होता. खरं तर ह्या सगळ्या अडचणीमध्ये आपल्याला शेतकऱ्याचं हित थोडं विचारात घ्यावं लागतं आणि मग त्याच्यासाठी काही गोष्टी आपण NDDBने आपल्याला याच्या अगोदर हे जे प्लास्टिकचे कॅन आहेत त्याच्यामध्ये LDP LLDP ते कॅनसाठी एक वेगळा पदार्थ वापरला जातो प्लास्टिक मधला, तर ते अलाउड केलेले होते. पण अलीकडे सुद्धा आता SCCचे कॅन वापरले पाहिजे अशा प्रकारचे FDAचे रूल सांगतात. आता ते प्लास्टिकचे कॅन वापरायला अलाउड नाहीये, पण वापरले जाते की स्वच्छतेची तुम्ही बंधनं पाळू. आता याच ऑर्डर असं म्हटलं दुधातील एकूण युरियाचे जे प्रमाण आहे 700 ppm पेक्षा अधिक नसावे, तसेच एकूण सोडियमचे प्रमाण
प्रति 100 ग्रॅम SNP यामागे 750 mg पेक्षा अधिक नसावी. याचा अर्थ काय आहे? तुम्ही तर म्हणता युरिया वापरत नाही, तर ते दिलं की युरिया 700 ppm पेक्षा अधिक नसावा. नाही, हे बघा, दूध गाईच्या काशेतून आपण काढताना गाई जे काही सगळं खाद्य खाते, हे खाते, त्याच्यामधून काही केमिकल, काही ज्या गोष्टी असतील त्या दुधामध्ये पण काही येतात, पण त्याला ते प्रमाण आहे बरं. जे आहे ते तुम्ही वरून टाका असं त्याचं हे नाहीये. बरं. जे ओरिजिनल मध्ये प्रमाण आहे, समजा आम्ही ताक देतो तर ताकामध्ये काही प्रमाणामध्ये हे असतं, अल्कोहोल असतं ताकात, 2%, 3%. पण तेच जर का प्रमाण 5-6च्या पुढे झालं तर ते बिअरवर जाईल. बरोबर. म्हणून त्या ज्या गोष्टी आहेत प्रमाणात, की ज्या गायीने चारा खाल्ल्याच्या नंतर तिच्या काशातून निघालेल्या दुधात काही अंशात असतील, त्याचे नॉर्म्स ते दिलेले आहेत की याच्यापेक्षा त्याचं पुढं प्रमाण नसावं. ओके. आता हे जे तुम्ही सांगता, हे सामान्य ग्राहकाला कसं कळणार? त्याला काय माहिती कळणार की आपलं दूध किंवा आपला दुग्धजन्य पदार्थ किती स्टँडर्डचा आहे, किंवा तो खरोखरीच तो पिण्यायोग्य, खाण्यायोग्य आहे का? हाच प्रश्न आता सध्या चाललाय की जो ग्राहकाच्या जवळ आम्हाला विश्वास निर्माण करायचा आहे, त्या विश्वास निर्माण करण्यासाठी आम्ही ही जी प्रॉडक्ट आहेत नैतिकता पाळून त्याच्यापर्यंत सेफमध्ये पुरवले पाहिजे. सेफ प्रॉडक्ट हे जे धोरण चालले, या सगळ्या गोष्टी त्याला कळत नाही, याचा गैरफायदा नाही घेतला पाहिजे. आणि मी जसं बोललो तुम्हाला की व्यवसाय करताना काही नैतिकता मूल्य पाळली पाहिजेत, त्याचाच हा भाग आहे की त्याला समजत नाही म्हणून त्याच्या ज्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊ नका. खरं तर एक विश्वास निर्माण करून आम्ही देणारे प्रॉडक्ट हे भेसळ विरहितच आहेत अशा प्रकारचा त्याचा विश्वास कमावला पाहिजे. प्रत्येकालाच हे समजन, सगळे नॉर्म्स कळतील, सगळे प्रकार कळतील अशातला भाग नाही. पण आता हे नियम कायद्याच्या अनुषंगाने जे कडक केलेले नियम आहे, त्याच्यामध्ये लोक जर नियमात वागायला लागली, त्यांनी व्यवस्थित ते सगळे नियम पाळून हे प्रॉडक्ट तयार केले, तर त्या ग्राहकाला जरी कळत नसेल तरी त्याला त्याच्या आरोग्याला हानिकारक किंवा अपाय होईल अशा प्रकारचा प्रॉडक्ट जाणार नाही. आता जेव्हा तुम्ही तुकाराम मुंडे यांनी चार्ज घेतल्यानंतर ही सगळी परिस्थिती सांगता, तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही 2 कोटी लिटर रोजचं दैनंदिन संकलन सांगता, त्याच्यामध्ये मग काही घट झालेली आहे का? आता ही फिगर मी तुम्हाला आज सांगू शकणार नाही. ही सगळी कारवाई एका महिन्याच्या आतमध्ये आता सुरू होऊन 1 महिना झालेला आहे. याच्यामध्ये की बाहेरच्या राज्यातूनही आपल्याकडे काही ब्रँड येतात, बाहेरच्या राज्यातूनही महाराष्ट्र. खरं तर याच्यामध्ये थोडी आम्ही जी काही विश्वास निर्माण करायला पाहिजे आमच्या ग्राहकाच्या मनामध्ये, तिथं कुठेतरी आम्ही कमी पडलो आणि ती कमी आम्हाला भरून काढायची निश्चित. त्यामुळे बाहेरच्या लोकांचा आपल्या ब्रँडचा आपल्या महाराष्ट्रामध्ये हे वाढलेलं आहे, प्रस्त जरा वाढलेलं आहे. ही सगळी जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती आमच्या वागण्यातून आम्ही उत्कृष्ट पद्धतीचे प्रॉडक्ट देऊन आम्हाला ही सगळी शंका, म्हणजे जी येणारी तुम्हाला शंका, ही दूर करायची. परंतु आत्ताच्या या महिन्याभराच्या काळात ह्या सगळ्या ऍक्शन घेतल्यानंतर याच्यामध्ये दुधात काही मोठ्या प्रमाणात तूट झाली किंवा बाकी झाली याविषयी मी तुम्हाला आता सांगू शकणार नाही, कारण अशी कुठलीही फिगर पुढे नाही. आणि एक तर आपल्याला अशी परिस्थिती आहे की आपल्याला इंटरनल डोमेस्टिक वापरायला लागणाऱ्या दुधापेक्षा दुप्पट दूध आपल्याकडे आहे, त्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला असे कुठे तुटवडा मिळणार नाही किंवा का नाही. पण मागच्या ह्या काळामध्ये काय झाले की ही सगळी परिस्थिती एकदम काटेकोरपणाने हँडल होते, चेकिंग होणारे, या भीतीपोटी काही प्रमाण मात्र याच्यामधलं लोकांचं हे प्राकर्षण 100% कमी होतंय आणि त्याचा परिणाम शेतकऱ्यांचा दुधाचा दर वाढण्याकडे झाला. मला तर तोच प्रश्न विचारायचा होता की ही सगळी कारवाई झाल्यानंतर साहजिकच प्रोसेसर लोकांचा त्यांचा खर्च वाढू शकेल, शेतकऱ्याला पण काळजी घ्यावी लागेल. तर याचा जो एंड युजर कस्टमर आहे किंवा शेतकरी विकणार आहे, तर अंतिमतः दूध दरवाढ होऊ शकते का? झाली. आता मागच्या जर बघितलं तुम्ही 20 तारखेला 1 रुपया वाढला, कालच्या 1 तारखेला 1 रुपया वाढला. गाईच्या दूध दरामध्ये 37 असणारा रेट 39 वर गेला. हा कोणा ग्राहकांसाठीचा नाही, शेतकऱ्यांसाठी. शेतकऱ्यांसाठी योगाची याची दुसरी बाजू अशी आहे की शेतकऱ्याकडून जो रेट आम्ही घेतो आणि आम्ही जी MRP देतो याच्यात मोठ्या प्रकारची गॅप आहे, तो एक वेगळा विषय. तर शेतकऱ्याच्या खरेदीसाठी आता आमचे 2 रुपये वाढलेत ह्याच्यामध्ये. हा नक्कीच मुंडे साहेबांच्या सगळ्या ह्या ऍक्शनचा परिणाम म्हणावा लागेल आणि त्याच्यामुळं ही गोष्ट चांगली झाली की शेतकऱ्यांसाठी दुधाचा दर वाढून गेला. दोन म्हणजे मुंडे समजा मे महिन्यात आले तर आतापर्यंत 2 रुपये लिटरने दूध वाढले. 2 रुपये रेट वाढलं. आम्हाला मुंडे साहेब आले ना, त्यांनी सुरू केलं, म्हणजे अवेअरनेस आणल्याचं काम हे केलं. त्याच्या आधी इंधन दरवाढ वगैरे त्याच्यामुळे पण मध्यंतरी रेट वाढलेले होते. पण तेच मी तुम्हाला बोलणार होतो की याच्या अगोदर युद्धाचे परिणाम, डिझेलचे वाढलेले रेट, पॅकिंग मटेरियलचे वाढलेले रेट, यामुळे आमचे विक्रीचे दर पण वाढवावे लागले होते. त्या प्रमाणात आम्ही वाढवलेले. पण आमच्याकडं दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये आज जवळपास छोटे मोठे 272 ब्रँड आहेत, छोटे मोठे सगळे.
यांच्यामध्ये डीपी आणि एमआरपी म्हणजे डीलरला देणारी प्राइस आणि ग्राहकाला मिळणारी प्राइस, एमआरपी ज्याला म्हणतो आपण, मॅक्झिमम रिटेल प्राइस, याच्यामध्ये मोठ्या प्रकारची गॅप आहे आमची. ती गॅप आम्हाला कमी करायला पाहिजे म्हणून आत्ता एमआरपी मध्ये कसलीही वाढ झाली नाही. जरी दूध खरेदीमध्ये वाढ झाली असली तर ह्यात गॅप असल्यामुळे आता आम्ही शेतकऱ्यांना वाढ केलेली आहे. ग्राहकांच्यावर याचा कुठला अजून बोजा पडलेला नाही. मध्यंतरी आम्ही पेढ्याच्या फार बातम्या ऐकल्या की ज्या ज्या ठिकाणी देवस्थानच्या ठिकाणी पेढे म्हणजे गाजरापासून टोमॅटोपासून काहीतरी पेढे करायचे किंवा काय वेगळे काय त्याचे वापरायचे. तर हे पेढ्यांचं काय नक्की गणित होतं आणि ते आता थोडंसं त्याच्यावर प्रतिबंध बसलेला दिसतोय. हे छोट्या प्रमाणात जे काही गावोगावी इकडे तिकडे पेढ्यांचे देवाच्या मंदिराच्या जवळ किंवा इकडे असेल हे छोटे पेढे करणारे लोक आहेत, तर याच्यामध्ये निश्चित थोडं 2 नंबरचं जर समजा दूध असेल, तुम्ही दूध घेणारं सबस्टँडर्ड किंवा एखाद्याचं दूध डेअरीवर स्वीकारलं नाही आणि ते घेतलं, तर अशा दुधांच्या पासून पेढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात साखर वापरली जाते. साखर हा स्ट्रॉंग स्टॅबिलायझर आहे. तर त्याच्यामुळं हे पेढ्यांच्यासाठी निघणारा खावा किंवा ज्या खव्यापासून बनवले जाणारे पेढे त्याची प्रत तेवढी क्वालिटी चांगली नव्हती. अशा प्रकारचे एक मध्यंतरी तुम्हाला काही ठिकाणी म्हणजे कानावर आलं असेल. तर आता जर आम्ही कुठलं दूध रिजेक्ट केलं तर आम्हाला त्याचं रेकॉर्ड करावं लागतं की दूध रिजेक्ट केलं, त्याचं काय केलं, ते डिस्ट्रॉय करावं लागतं. बरं, तुम्हाला ते विकता येणार नाही कुठे आता? हा, आता विकता येणार नाही. किंवा जर घेतलं तर आम्हाला कळवावं लागतं की आमच्या याच्यापासून घेतलेलं दूध ह्या शेतकऱ्यांनी किंवा ह्या एजंटनी आमच्याकडे नष्ट न करता तुमच्या डेअरीला घातले, ते आम्हाला रेकॉर्ड करून कळवावं लागतं. आणि त्याला विकणारा आणि घेणारा दोघालाही पनिशमेंट आहे आता. तर त्यामुळे असं दूध जे पूर्वी आता जे आम्ही नष्ट करतोय, तर पूर्वी आम्हाला ते नष्ट करता येत नव्हतं. याचं पण काही, आणि भेसळ करणाऱ्यांची डोकी काय चालतील योगीची आपण सांगू शकत नाही. ते एकदम अफलातून डोके असतात. त्यामुळे कोण काय करेल, तर आपण त्याच्याविषयी काय डिटेल चर्चा त्या भेसळचे करायलाही नको, विनाकारण आणखीन लोक घाबरणार, लोकांना असं वाटेल की आणि पेढे खायच्या याच्यावर परिणाम नको व्हायला. पण खरोखर याच्यामध्ये जे गावोगावी अशी जी मिठाईची दुकानं होती की जिथे स्वच्छता नव्हती, समोर माशा बसलेल्या असायच्या, अशा दुकानदारावर काही परिणाम होईल या सगळ्या ऑर्डरचा किंवा या सगळ्या एफडीएच्या सगळ्या वचकाचा? ऍक्च्युली झालाय हा परिणाम. आता हे गावोगावी जे छोटे मोठे लोक आहेत त्यांच्याकडे ना कुठल्या कामगाराची हेल्थ टेस्टिंग म्हणजे हेल्थ चेकअपचं ही आहे, सर्टिफिकेट आहे, ना त्यांच्या किचन मधली स्वच्छता आहे, ना त्यांनी कायद्याच्या बंधनानुसार प्रॉडक्ट बनवलाय. लूज मध्ये विकत असल्यामुळे कुठले पॅरामीटर लिहिलेले नाही. आणि या सगळ्यामध्ये फक्त स्वस्त देणे याच्यावर ग्रामीण भागातल्या कस्टमरला आतापर्यंत भुलवलं गेलं. हे आत्ता या लोकांना ह्या सगळ्या ज्या नियम आहेत या नियमांचा धसका बसलेला आहे. आणि मला वाटतं कुठल्याही टपरीवर जसा मावा मिळत नाही तसा आता खवा पण कुठल्या दुकानांनी मिळत नाही. खवा आणि मावा दोन्ही काय म्हणजे खवा पण मिळत नाही तुम्हाला आता. आणि निश्चित तिथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला मिळालेला खवा हा क्वालिटीचाच असेल. ओके. पण याच्या बाबत जेव्हा तुम्ही डेअरी मालकांशी ही ऑर्डर आली त्यानंतर डेअरी चालकांकडनं असं आलं का, हे काही तक्रार आली का, हे पाळणं फार अवघड आहे, थोडासा आम्हाला अवधी पाहिजे, वेळ पाहिजे, असं काही सूर उमटलं आहे का? योगेश, ह्याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही. बरं. हे सगळे नॉर्म्स पहिल्यापासूनचे आहेत. तुम्ही डेअरी टाकताय तर तुम्ही घेणारी काटे वजने ते तुमचे स्टॅम्पिंग केलेले पाहिजेत. ते योग्य पद्धतीने तुमची जी काही प्रोसिजर आहे ती GMP जी आहे, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस, ती पाळली पाहिजे. GHP गुड हायजीन प्रॅक्टिस ती पण तुम्ही पाळली पाहिजेत. कामगारांच्या पासून तर अंतिम तुमच्या स्टोअरपर्यंत कुठली प्रणाली असली पाहिजे. मशिनरी जी असेल तर तिचे काय स्टँडर्ड आहेत, ती SS असली पाहिजे. SS मध्ये 316 SS असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी पूर्वीच्याच होत्या. त्या पद्धतीने करणारे प्रॉडक्ट हे सेफ आहेत नक्की. ह्याच्यात कुणी काही इकडे तिकडे थोडंफार करत होतं तर त्या लोकांच्यावर आता बंधन आले. कारण पुढे जर पकडलं गेलं तर आता डायरेक्ट डेअरीचं लायसन्स हे होते. तर आता समजा असं कुणी केलं तर त्याचे परिणाम काय होणार, असं करणाऱ्याला त्याला शिक्षा काय होऊ शकते? ह्याच्यामध्ये ऑफेन्समध्ये सगळे वेगवेगळ्या कॅटेगरी. एखाद्याने भेसळ जर एखाद्याने केली तर त्याला 10 लाख रुपये दंड आहे. 2 टाइम केली तर त्याला दंड आणि परत पनिशमेंट आणि अटक पण आहे. आता पूर्वीपासूनच कायदे होते, त्याला शिक्षेची तरतूदही होती, पण तिथपर्यंत आपलं गेलं नाही संपूर्ण. मला वाटतं की आता जसा माव्यावाल्यांना म्हणजे गुटखा विकणाऱ्यांना मोका लावलाय तसा दुधामध्ये पण अजून डिक्लेअर केला नाही तर मोकापर्यंत ही वाटचाल जाईल. आता म्हणजे साहेबांशी ज्यावेळेस आमचं बोलणं होतं तर त्यांनी सांगितले तुम्ही सावध राहा, दूधवाल्यांना सुद्धा मोका लागेल. म्हणजे एकंदर काय तर या भेसळीच्या विषयी कुणाची ताकदच व्हायला नाही पाहिजे की भेसळ करणार
अशी त्याची म्हणजे त्याला भीतीच बसली पाहिजे, ती तो गेलाच नाही पाहिजे त्या त्या रस्त्याला. कायद्याची दहशत बसली पाहिजे, त्या यंत्रांची दहशत बसली पाहिजे. आता खरं तर जे चाललेलं वातावरण आहे ते सगळ्यांना, सर्व लोकांना त्यांची मानसिकता बदलावी, त्यांचे विचार बदलून त्यांनी जाग्यावर यावं, अशा प्रकारचं जर आपण बोललं तर हे त्यांना जागरूक करण्याचं वातावरण आहे. खाली जागरूकता आहे. आमची मुंबईची मिटिंग झाल्यानंतर आमच्या जिल्हा वाईज मिटिंग व्हायला लागल्या. सगळ्या दूधवाल्यांना बोलवून आम्ही ट्रेनिंग किंवा कुठल्या पद्धतीने दूध घ्यायचे याच्या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन करायला लागलो. याच्यापूर्वी नगरला एक मेळावा झाला, परवा आपल्याकडं चौफुल्यावर पुणे जिल्ह्यातला झाला, 1-2 दिवसापूर्वी सांगलीला पण एक मेळावा झाला 30 तारखेला मला वाटतं. त्याच्यामध्ये मुंडे साहेबांनी व्हीसीवर सगळ्यांना मार्गदर्शन पण केलं. अशी सगळी लोकांच्याकडे अवेअरनेस जोरदार आलेला आहे. ओके. आता त्याच्यामध्ये एकच जागरूकता आहे. विचारतो की महाराष्ट्रामध्ये असा कोणता जिल्हा आहे की जिथनं सर्वाधिक दुधाचं उत्पादन आहे? आता जर बघितलं आपण तर जिल्हा वाईज फिगर माझ्याकडे नाहीये, तरी टेंटेटिव्ह एक अंदाज साधारण. पण मला असं वाटतं की आपलं उत्पादन जास्त सांगली, कोल्हापूर, सांगली कोल्हापूर या बेल्टमध्ये दुधाचं उत्पादन, तिथं म्हैस आणि गाय दोन्हीचे उत्पादन जास्त आहे. ओके. आणि जरा मराठवाडा ह्या भागामध्ये चारा बेरा प्रश्न असल्यामुळे कमी असावं, पण माझ्याकडे ती आकडेवारी नाही. पण तुम्हाला एकूणच हा जो प्रयत्न वाटतो एफडीएचा आणि तुकाराम मुंडे यांचा प्रकर्षानं, यातनं नक्की सुधारणा होतील असा तुम्हाला विश्वास आहे? प्रयत्न नाही, हा 100% साहेब हा राबवणारच. जे नियम आहे त्यात काहीही दुमत नाही. आणि मी काय बोलत नाही त्यांचं, हे सगळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहे, आमच्यासारख्या ब्रँडवाल्यांसाठी चांगले. आम्हाला चांगल्या प्रकारचं दूध मिळायला लागलं, आम्हाला सुद्धा कुणाला वाटेल आपला ब्रँड व्हावं. आणि आम्हाला सुद्धा सगळ्यांना महाराष्ट्रातल्या ब्रँडचं दूध हे निर्जल म्हणजे कसल्याही प्रकारचं भेसळीचं नाही, निर्भेसळ आणि चांगला प्रॉडक्ट, हे वातावरण तयार केलंच पाहिजे योगेशजी. कारण ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्था या दुधाच्या धंद्याने सांभाळलेली आहे, त्याच्यावर तो शेतकरी जगवला पाहिजे. तिथं मॅन पॉवर म्हणजे आपण रोजगार निर्मिती आहे, या पण गोष्टी आहेत. सरकारला याच्या निमित्तातून टॅक्स जातो आणि ग्रामीण भागातला उत्कृष्ट चालणारा दूध धंदा हा व्यवसाय, साखर त्यानंतर बाकीचे अदर पिके असतील, याच्यापेक्षाही दूध हा गॅरंटेड व्यवसाय आहे. 10 दिवसाला पगार दिला जातो आणि या गोष्टीमध्ये पगार 10 दिवसाच्या पगारात कुठला 1 हप्ता 2 हप्ता केला जात नाही, जसं दुधाचं आपलं ऊसाचं पुरवणी पेमेंट किंवा हे नाही. त्यामुळं हा चांगल्या प्रकारचा पैसा देणारा ग्रामीण भागातला धंदा कॅश जनरेट जपला पाहिजे, कॅश जनरेट करणारा व्यवसाय जपला पाहिजे, शेतकरी सांभाळला पाहिजे. आम्ही प्रामाणिकपणाने धंदा करून आम्ही 2 पैसे नफा कमावला पाहिजे आणि आमच्या ग्राहकाला सुद्धा निर्भेळ आणि उत्कृष्ट प्रॉडक्टच दिले पाहिजे आणि हा विश्वास निर्माण करायला पाहिजे. हे करायलाच पाहिजे, तरच आपला ग्रामीण भाग सुधरेल. देश महासत्ता होणार आहे, ग्रामीण भाग सुधारल्याशिवाय होणार नाही. या मोठ्या संधी ग्रामीण भागात आहे आणि त्या खरं तर याच्यामध्ये आम्ही चुकीच्या पद्धतीने काय वागत असेल तर पुढच्या काळात ते चालणार नाही. या सर्व लोकांनी प्रामाणिकपणाने काम करून आपली आर्थिक उन्नती करून घ्यायला पाहिजे. या चर्चेचा सार असा आहे की ही एक संधी तुकाराम मुंडे किंवा एफडीएच्या कारवाईमुळे आलेली आहे. एक महाराष्ट्रामध्ये चांगलं दूध मिळतं हा संदेश या निमित्तानं देशभर जाईल आणि महाराष्ट्राचा ब्रँड देखील देशभर मोठा होईल, अशी संधी ही आपल्याला निर्माण झालेली आहे. त्याचा फायदा आपले सर्व लोक घेतील आणि याबाबत आपल्याला प्रकाश शेटशी पुढच्या काळातही बोलावं लागेल, त्यांची माहिती जाणून घ्यावी लागेल. पण आताची जी माहिती आहे ती तुम्हाला कशी वाटली, याबाबत तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून विचारा. पाहत राहा लेट्सअप मराठी. नक्कीच योगेशजी, तुम्हाला हक्काने गॅरंटेड सांगतो, महाराष्ट्रामधले पिशवी पाऊच पॅकिंग मध्ये मिळणारे दूध हे निर्भेसळच असेल, म्हणजे भेसळ नसणारच असेल, याविषयी तुम्ही शंका बाळगू नका. थँक्यू. पुढच्या काळात हे काम अतिशय चांगलं होणार आहे. थँक्यू, धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.